तर विमान दुर्घटनेत बदलापूरच्या दीपक पाठक यांचा मृत्यू झालाय। बदलापूरचे दीपक पाठक विमानात केबिन क्रू म्हणून कार्यरत होते। दीपक पाठक गेल्या 11 वर्षापासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते। पाठक कुटुंब बदलापूरच्या रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे। तुम्ही किती वर्षापासून या इमारतीमध्ये राहता आणि दीपकला तुम्ही कसे ओळखता? आम्ही आमची ओळख मला येऊन 22 वर्ष झाली। 22 वर्षापासून मी एकत्र पहिल्यापासून नातं आहे, जवळचं नातं, एक भाऊ बंधीचं नातं आमचं बनलेलं। खूप चांगला मुलगा होता, खूप चांगला सगळ्यांना बोलून मिसळून राहणारा माणूस होता। काय त्याला नेमकं छंद होते, त्याचं जे स्वप्न होतं काय? त्याचं स्वप्न होतं की त्याला कॅबिन क्रू व्हायचं। त्यासाठी तो खूप स्ट्रगल करायचा, खूप अभ्यास केला, दिवस रात्र एक केलं त्यांनी। त्यामुळे त्यांनी ते हे स्टेट अचीव केलं त्यांनी की त्याला झालं ते कॅबिन क्रू। कसा त्याचा नेचर होता, कशा पद्धतीने तो सगळ्यांशी संवाद साधायचा? ती पाठक फॅमिली आणि आम्ही विंग आमच्या वेगवेगळ्या आहेत, पण तरी आमचं गाव जवळजवळ आहे। येवला तालुक्यामध्ये त्यांचं नैताळं म्हणून आहे आणि त्याच्या थोडं पुढे अर्धा तासावर आमचं गाव आहे। त्याच्यामुळे आमचे नाशिक जिल्ह्यातले आम्ही कुटुंब सहकुटुंब असं आमचं जवळचं होतं। काकांचा स्वभाव वगैरे जाताना येता प्रत्येकाशी बोलणार आहे ते। आणि दीपक पण येताना जाताना त्याचं ते ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन येणार, ट्रॅव्हलिंग जाताना जी ती स्टाईल होती त्याची जाण्याची येण्याची, आणि गाडी आली का लगेच गाडीत बसणार, रिक्षा, प्रत्येकाला हाय बाय, एकदम व्यवस्थित होतं। पण आत्ता मात्र त्यांच्या घरातलं वातावरण एकदम सुन्न आहे। काहीच कोणत्याच मनस्थितीत नाही, रडण्याच्या पण मनस्थितीत नाही आहे आणि फार शोकाकुल वातावरण आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर।